आता आपण पाहूयात उत्सर्जन संस्था. आता लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांनाच माहिती की उत्सर्जन संस्था काय आहे. सो आता आपण इथे विदिन थोडक्यामध्ये म्हणजे थोडक्यात आपण उत्सर्जन संस्थेची ओळख करून घेऊयात. आता लक्षात घ्या, जर आपण उत्सर्जन संस्थेचा विचार केला तर उत्सर्जन संस्था आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट पार्टिकल आहेत त्यांना सॉर्ट आउट करते. इव्हन त्यांना सॉर्ट आउट करून आपल्या बॉडीतून बाहेर टाकण्याचं काम करते, की ज्यामध्ये आपल्याला नायट्रोजिनियस वेस्ट पार्टिकल पाहायला मिळतात. की एक्झाम्पल समजा युरिया असेल किंवा युरिक ऍसिड आहे किंवा अमोनिया आहे, यांना आपण फिल्ट्रेशन थ्रू बॉडीतून बाहेर ढकलतो. मात्र लक्षात घ्या, उत्सर्जन संस्थेची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. आता लक्षात घ्या, जर आपण उत्सर्जन संस्थेचा विचार केला तर उत्सर्जन संस्थेमध्ये आपल्याला सगळ्यात फर्स्ट किडनी पाहायला मिळते, की जी किडनी आपल्या बॉडीमध्ये कोणत्या फॉर्म मध्ये आहे, पेअर फॉर्म मध्ये आहे. देन किडनी नंतर आपल्याला किडनीला कनेक्टेड असणारे एक ट्युब्युल सेक्शन किंवा एक पाईपलाईक पार्ट पाहायला मिळतो, की जो पाईपलाईक पार्टला आपण काय म्हणतो, युरिथ्रा म्हणतो, की जो किडनीमध्ये होणारं फिल्ट्रेशन जे आहे ते या युरिथ्रामधून कॅरी होईल. देन आपल्याला युरिथ्राला एक पुन्हा एक पाऊच लाईक एरिया जॉईंट पाहायला मिळतो, की ज्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला युरिनरी ब्लॅडर म्हणतो. आता लक्षात घ्या, ब्लॅडर म्हणजे काय, की जिथे आपलं युरिन स्टोअर होईल अँड आफ्टर स्टोरेज आपण ते टाकण्याचं काम कशामधून करतो, तर आपल्याकडे असणाऱ्या युरिथ्रामधून करतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, ही पूर्ण आपली कोणती सिस्टीम झाली, तर आपल्याकडे असणारी उत्सर्जन संस्था, की ज्यामध्ये किडनी आहे, ज्यामध्ये युरिथ्रा आहे, ज्यामध्ये युरिनरी ब्लॅडर आहे आणि आपल्याकडे असणारा युरिथ्रा आहे. मग लक्षात घ्या, जर आपण ह्या पूर्ण भागांचा विचार केला तर हा युरिथ्रा म्हणजेच कोण आहे, आपल्याकडे युरिटर आहे. लक्षात घ्या, युरिथ्रा म्हणजे कोण आहे, युरिटर, की जो फक्त युरिन कॅरी करतो आणि युरिथ्रा काय करतो, तर बॉडीतून बाहेर ढकलण्याचं काम करतो. मग लक्षात घ्या, ही पूर्ण झाली उत्सर्जन संस्था. पण ह्या उत्सर्जन संस्थेमध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कोणता भाग पाहायला मिळतो, तर आपल्याकडे असणारा नेफ्रॉन. आता एक्झॅक्टली किडनीमध्ये फिल्ट्रेशन कोण करतो, तर हा नेफ्रॉन करतो. मग नेफ्रॉनचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर नेफ्रॉन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा कप लाईक आकार पाहायला मिळतो, की ज्याला आपण बाउमन्स कॅप्सूल म्हणतो. देन याच्यामध्ये आपण नेटवर्क पाहतो, एक कॅपिलरी नेटवर्क असतं, की ज्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. मग लक्षात घ्या, जर आपण या ग्लोमेरुलसचा विचार केला तर हा एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये आलेल्या ब्लडचं फिल्ट्रेशन करतो. आफ्टर फिल्ट्रेशन हे या पाईप मधून जाताना दिसतं. लक्षात घ्या, या पाईपला जिथे फोल्डेबल पाईप आहे त्याला आपण पीसीटी म्हणतो, म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्हर्टेड ट्युब्युल म्हणतो. आता पीसीटी काय करतो, तर लक्षात घ्या, पीसीटी जे ब्लड फिल्ट्रेशन होईल त्यातील जे चांगलं ब्लड आहे ते चांगलं ब्लड पुनर्शोषण करण्याचं काम करतो, म्हणजे रिॲब्झॉर्प्शन. मग आता शेवटी राहिलं काय, तर शेवटी आपल्याकडे वेस्ट पार्टिकल राहिले. मग हे वेस्ट पार्टिकल या पाईप मधून कॅरी होतात, ते जातात पुढे इथे असणाऱ्या एलओएच कडे, की ज्याला आपण लूप ऑफ हेनले म्हणतो. पुन्हा ते पुढे जातात, पुन्हा पुढे पाईप हा कंटिन्यू असतो, त्याला म्हणतो आपण डीसीटी. आणि जिथे जाऊन हा पाईप आता आपण एन कडे जातो त्याला म्हणतात कलेक्टिंग डक्ट किंवा कलेक्टिंग ट्युब्युल. मात्र लक्षात घ्या, जर आपण हे पूर्ण स्ट्रक्चर पाहिलं तर हे पूर्ण स्ट्रक्चर झालं नेफ्रॉनचं, की ज्यामध्ये आपल्याला ग्लोमेरुलस, की ज्याच्यावरती आयोगाने पीवायक्यू विचारलाय, किंवा पीसीटी, की ज्याच्यावरती आयोगाने पीवायक्यू विचारलाय. मग ग्लोमेरुलस काय करतो, तर अल्ट्रा फिल्ट्रेशन. पीसीटी काय करतो, तर त्या ठिकाणी तो आपल्याला पुन्हा सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन करतो. मग लक्षात घ्या मित्रांनो, आपण विदिन काही सेकंदामध्ये किंवा विदिन काही मिनिटांमध्ये आता उत्सर्जन संस्था पाहिली. अशीच जर तुम्हाला ही संस्था सखोल शिकायची असेल तर तुम्ही नक्कीच आपली बॅच जॉईन करा, की ज्यामध्ये आपण प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक नवीन टॉपिकला अशाच पद्धतीने काय केलेलं आहे, तर कव्हर केलेलं आहे. थँक्यू.